नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अधिक मास या महिन्याला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे. हा महिना म्हणजे भगवान विष्णू यांना समर्पित असल्याने या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णूची आराधना केली जाते. तसेच याच महिन्यामध्ये घरी जावायला जेवायला बोलवले जाते. यामागे एक धार्मिक शास्त्र आहे. जावायला अधिक मासाच्या निमित्ताने वाण देण्याची पद्धती आहे. अधिक मास हा महिना दर 3 वर्षांनी येत असतो. अधिक मास महिन्यामध्ये जावायला वाणपान करण्याची अनोखी परंपरा समाजाने अव्याहतपणे जोपासली आहे. मात्र अनेकदा ह्या काळामध्ये मौल्यवान वस्तू किंवा आकर्षक भेटवस्तू दिली जाते. मात्र ह्या सर्वांमध्ये मराठवाड्यात जोपासली गेलेली एक अनोखी किंबहुना समाजाला एक आदर्श घालून देणारी घटना घडलेली आहे. मराठवाड्याच्या लातूरमधील औसा तालुक्याच्या एका सासरवाडीतील व्यक्तीने आपल्या जावायला एक भेट दिली, ज्याचे मूल्य जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा किंबहुना या पृथ्वीतलावर ही घटना पहिल्यांदाच घडलेली आहे. झाले असे, संबंधित जावयाच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याने हा जावई सध्या मृत्यूशी झुंज देतो आहे. रोजची जीवन मरणाची लढाई पाहून सासरवाडीचे लोकही चिंतेत होते. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये सासऱ्याने स्वतःची किडनी दान करत त्याला साक्षात पुनर्जन्म दिला आहे. या घटनेने समाजमानासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. औसा येथील शिवलिंगेश्वर फार्मसी महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेले दयानंद कोरके, कोणतेही व्यसन नसलेली ही व्यक्ती, सुसंस्कृत आणि नम्रपणा असलेली ही व्यक्ती, मात्र अचानक उद्भवलेल्या ह्या आजारपणामुळे त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आणि बघता बघता सर्व नातेवाईक आणि भाऊबंदकी चिंताग्रस्त झाले. अकाली आलेल्या ह्या परिस्थितीमुळे किंबहुना तरुण वयामध्येच गंभीर आजारामुळे कोरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जावयाचा जीव वाचवण्यासाठी किडनी प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय समोर होता. परंतु यासाठी किडनी देणाऱ्या दात्याची प्रतीक्षा करणे ही फार मोठी समस्या होती. मात्र म्हणतात ना की देव आपल्या अवतीभोवती असतो. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रंथपाल दयानंद कोरके यांचे सासरे भाऊसाहेब गणपती मुदगुणे यांनी कोणताही विचार न करता स्वतःची किडनी आपल्या जावयाला दान करण्याचा निर्णय घेतला. जीवन मरणाच्या या लढाईमध्ये केवळ मृत्यूशी झुंज देणाऱ्या जावयाकडे न बघता, कोणताही संकोच न बाळगता त्यांनी आपल्या जावयाला नवीन आयुष्य देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबियांनी पूर्ण पाठिंबा दिला. छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये ही अवघड शस्त्रक्रिया दयानंद यांच्यावर पार पडली. या थोर कार्यामुळे सासरे भाऊसाहेब मुदगुणे यांनी केवळ जावयालाच वाचवले नाही, तर आपल्या लाडक्या लेकीचा संसार किंबहुना तिच्या कपाळावरचं कुंकू शाबूत ठेवले. सासऱ्याने दाखवलेल्या ह्या माणुसकीच्या आणि धैर्याच्या निर्णयाचे संपूर्ण राज्यभर किंबहुना सातासमुद्रापार परदेशातही कौतुक होत आहे. आजच्या काळामध्ये केवळ पैशांमुळे नाती टिकलीत की काय अशी परिस्थिती असताना दयानंद यांच्यासाठी सासऱ्याने दिलेलं हे बलिदान नक्कीच समाजासाठी एक आदर्श असेच आहे. सासरवाडीच्या लोकांनी अधिक मासाचे वाण समजत आपल्या जावयाला दिलेले जीवदान नक्कीच समाजमानावर किंबहुना एक आदर्श अशी नवी सुरुवात, एक नवा पायंडा या निमित्ताने पडला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेने समाजमानावर एक आनंद तर आहेच, मात्र संबंधित सासरवाडीच्या लोकांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद. नमस्कार. एशियन न्यूजमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी मध्य रेल्वेने नुकतीच ज्येष्ठ नागरिक सेवा या नावाने स्वतंत्र डब्याची व्यवस्था केली आहे. या निमित्ताने रेल्वे गाडीमध्ये रोज प्रत्येक प्रवास करणं किंवा
गर्दी गोगाटापासून ह्या डब्याच्या निमित्ताने मोठी सोय होणार आहे. 65 वर्ष वयापासून पुढे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. या सेवेच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळी संधी आणि रेल्वेचा आनंद याही वयात घेता येणार आहे. या निमित्ताने सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी